सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सिन्नर तालुका शिवडा गावातील 3 दिवसापासून आपण सत्संग घेत आहोत। आज शेवटचा दिवस आहे, समाप्ती आहे। आणि या समाप्तीच्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पुढच्या वेळी जास्त मुलं बोलतील, मुली बोलतील, लीळा सांगतील, एक प्रेरणा भेटेल। ही सुरुवात आहे। कोणत्या गोष्टीची सुरुवात छोटी छोट्या गोष्टीवरून होत असते की नाही। आत्तापर्यंत तुमच्या गावात सत्संगच झाला नाही, व्हायचे तुमच्यात, परंतु कार्यक्रम, सत्संग, ज्ञानाचा प्रभाव, ज्ञानाचा प्रकाश हा जो पडला तर माणसाला प्रेरणा भेटत असते। धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, धर्म कशात आहे हे बघत असताना परमेश्वर प्राप्तीसाठी असलेला धर्म, त्यासाठी काय करावं लागेल हे आपण बघितलं। आत्तापर्यंत 6 ते 7 लोकांनी उपदेश पण घेतले। त्यात मुलं आहे, बाया आहे, मुली आहे। कोणी कोणी उपदेश घेतला हात वर करा बरं। 1 2 3 4 5 5-6 लोकांनी उपदेश घेतला। सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी। उपदेश घेणं म्हणजे काय हे समजलं। समजल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला त्यांच्या जीवनाची। हा या ताईसाठी टाळ्या वाजवा। ती आली पण घरातलं साऱ्या जबाबदाऱ्या कामं करून आली ती, आणि ते म्हटले आता गेल्याचे आपल्या सासा बिसा, ऐकू नंतर त्यांच्याकडून, तर काय हरकत नाही। जबाबदारी आहे, शेती आहे, सर्व कामं करून तुम्ही वेळात वेळ काढून जे सत्संगाला येतात हे काही कमी नाही, वेळच नाही आपल्याला। परंतु वेळ काढून आपल्या जीवनाचं हित पाहणं, वेळ काढून आपलं भलं कशात आहे समजणं, समजून घेणं, त्यावरती चालणं हा धर्म, ही धार्मिकता आहे। खरं म्हणजे आपण परमेश्वराची धार्मिकता करत असताना मुक्तीच्यासाठी आणि प्राप्तीसाठी जी आपण धार्मिकता करतोय, आनंदासाठी जी आपण धार्मिकता करतोय, तो आहे कुठं? तो कुठं विशिष्ट ठिकाणी आहे का? सिन्नरला आहे, नाशिकला आहे, त्र्यंबकला आहे, कुठं आहे? कुठं तो आपल्याकडंच आहे, आपल्यामध्येच आहे, आपल्याबरोबरच आहे। फक्त तो आपल्याला समजत नाही, कळत नाही, जाणवत नाही। परंतु त्याच्यासाठी, तो समजण्यासाठी, जाणवण्यासाठीच आपल्याला ज्ञानाचा स्पर्श झाला पाहिजे। जसा जो परिस असतो, परिस लोखंडाचं सोनं करतं। लोखंड जर काय किलो आपण विचारतो, लोखंड काय तोळे असं विचारतो का? सोनं आपण काय किलो असं विचारत नाही, काय तोळे असं विचारतो। आणि आज सोन्याचा भाव तर किती आहे? आता ग्राम विचारता, आता तोळेसुद्धा विचारत नाही। ही किंमत कशामुळे आली? त्याला त्या परिसाचा स्पर्श झालेला आहे। ते किलोवरती विचारणारं विकणारं लोखंड जर परिसाचा स्पर्श झाला तर ते सोनं होतं, आणि ते ग्रामवरती विकलं जातं। याचा अर्थ काय की आपल्यालाही ज्ञानाचा, परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राचा जर स्पर्श झाला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। ते आपल्यातच आहे, फक्त आपल्याला स्पर्श झाला पाहिजे। आपण स्पर्श करून घेत नाही, आपण सुरक्षित अंतर ठेवतो। हे नको, ते नको, असं नको, तसं नको, भीती आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे। ए दादा, तुझ्या आजोबांजवळ बैस गपचूप जरा। जा जा गपचूप बैस, हाताची घडी तोंडावर बोट। तर ते त्यांच्या मूडमध्ये राहतं, ते काय चाललंय काही मतलब नाही। म्हणजे तुम्ही सर्व त्यांच्याकडे बघतात, मला काही प्रॉब्लेम नाही, बोलत राहणार। हा काय माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाही, त्याचं काय चाललंय याच्याकडे लक्ष आहे। म्हणून मुलांकडे लक्ष देऊ नका। सत्संग खूप वेळ नाही चालणार आहे, खूप वेळ पण घेणार नाही आहे। कुठपर्यंत आलो होतो? ग्रॅमवर। सोनं हे ग्रॅमवर विकायला लागलं कशामुळं? फक्त संगतीमुळं, स्पर्श झाल्यामुळं। तसं आपल्यालाही परमेश्वराच्या ज्ञानाचा जर स्पर्श झाला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। जर ते स्पर्श नाही झाला तर अशी माती आपल्या जीवनाची झालेलीच आहे। मातीतून आलो, मातीतच जाणार आहे। परंतु शरीररूपी मातीत जाईल, परंतु आत्मरूप जे आहे हे परमेश्वराला प्राप्त करायचं आहे। आनंद दुसरीकडे कुठं नाही आहे, परमेश्वर दुसरीकडे कुठं नाही, तो आपल्या जवळच आहे। फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे, त्याचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे। त्याच्यासाठी ज्ञानावरती आधारित जर आचारप्रणाली आपण जर केली तर नक्कीच आपल्याला तो जाणवतो, प्रचितीला येतो। प्रचितीला येतो की नाही? ती निष्ठा कशी काय वाढते? आपोआप वाढते का नाही? त्याची प्रचिती भेटली, ती निष्ठा वाढली। द्रौपदी मातेचं उदाहरण त्या दादांनी सांगितलं, आणि त्याचं स्वतःचंही उदाहरण सांगितलं। त्यांना तो स्पर्श झालेला होता, ती प्रचिती आलेली होती का नाही? परमेश्वर समर्थ आहे, आणि तो जर त्यांनी ठरवलं तो अनर्जित दाता आहे। जे आपल्या कर्मात नाही, आपण अर्जन केलं नाही, ते सुद्धा तो देऊ शकतो। ही समर्थवादाची निष्ठा आपोआप होत नाही, त्या ज्ञानाचा स्पर्श, बोधाचा स्पर्श,
त्या स्पर्शातून त्या परमेश्वराची प्रचिती आणि त्याची जाणीव आपल्याला होत असते. एक असंच मूर्तिकार असतो, मूर्तिकार त्याचा बिझनेसच असतो, व्यवसायच असतो. खाणीत जायचे, दगडं आणायचे, त्या दगडाच्या मूर्त्या बनवायच्या, विकायचे, त्यावरती आपलं घरदार चालायचं. तो दररोज त्या खाणीत जायचा, दगडं चेक करायचा, जे योग्य आहे ते दगडं घेऊन यायचा. अनेक दगडं तिथं पडलेले होते, एक दगड दररोज त्याच्याकडे पाहायचा आणि तो त्या दगडाकडे पाहायचा. परंतु त्या दगडाला तो हातही लावत नव्हता, स्पर्श करत नव्हता. त्या दगडाला कधीतरी असं वाटायचं की अरे मला यांनी घेऊन जावं, कारण दगडाला कोण पूजणार आहे, ते असंच पडलेलं आहे उन्हात पावसात. परंतु त्याचं जर मूर्ती झाली तर अनेक लोक त्याला देवतोबाल करून पूजन करतात. त्याला अपेक्षा असते ना, त्यालाही महत्त्वाकांक्षा असते की अरे माझंही यांनी घेऊन जावं, मूर्ती बनवावी, मलाही लोकांनी पूजावं, मलाही देव म्हणावं, अशा पद्धतीने तो अपेक्षा करत राहतो. परंतु तो मूर्तिकार मात्र त्याला पाहतही नाही, त्याच्या लक्षातही येत नाही. फक्त तो पाहतो, हा त्याच्याकडे पाहतो, दुसरे दगड घेऊन जातो. 2 वेळा 10 वेळा, महिने 4 महिने असे झाल्यानंतर त्याला मात्र दुःख होतं. त्याला असं वाटतं की अरे मी दररोज म्हणतोय हा उद्या नेईल, हा उद्या नेईल, हा तर काय आपल्याला हातही लावत नाही, स्पर्शही करत नाही. मग तोच म्हणतो काहो तुम्ही मला का नेत नाही, मलाही वाटतं माझी मूर्ती व्हावी, मलाही वाटतं मलाही लोकांनी पूजावं, मला घेऊन जा. तो मूर्तिकार म्हणतो नाही तुला नेऊन काय उपयोग नाही, कारण तो अधिकार नाही आहे तुझ्याकडं. म्हणले ती सहन करण्याची ताकद नाही. नाही असं कसं काय, मी ते दगड आहे, मी दगड आहे, त्यांच्यापासून मूर्ती होत आहे, माझ्यापासून का मूर्ती होऊ शकत नाही, मला घेऊन जा म्हटले, मूर्ती बनवा. म्हणले असं नक्की, म्हणे हो नक्की. तो दगड घेऊन येतो. दगड घेऊन आल्यानंतर आता मूर्तिकार काय करतो, छेनी घेतो, हातोडा घेतो आणि त्याच्यावर टाके मारायला सुरुवात करतो. टाके मारायला लागल्यानंतर मग ती मूर्ती आपोआप घडते का, त्या दगडामध्ये मूर्ती असते म्हणून ती मूर्ती दिसते, त्याला दिसली, त्याची ती दृष्टी आहे. तो काय करतो, जो एक्स्ट्रा भाग आहे, जास्तीचा भाग आहे, तो काढत 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 ती मूर्ती बरोबर तशी बनवतो. टाके मागायला लागल्यानंतर त्या दगडाला माहीतच नाही आहे की आपण गेल्यानंतर काय प्रक्रिया होणार आहे. त्याला वाटतं जाणार, मूर्ती बनवणार आणि मस्तपैकी लगेच देव आपल्याला देवत्व देऊन लोक पूजा करायला लागणार, आपल्याला चांगलं म्हणणार, जे जे आहे पाहिजे अपेक्षित ते आपल्याला देणार. ते टाका मारायला लागल्यानंतर म्हणतो अरे तू काय करू राहिला आहे म्हणे. म्हणले मूर्ती बनवून राहिलं. म्हणे मूर्ती बनव पण टाके कशाला मारतो. म्हटले दुखतंय मला, त्रास होतोय. म्हटले हातोडी छनी तुला मारून बघ म्हणे, तू मला मारून राहिला. अरे म्हणे मूर्तिकार तो म्हणतो अरे बाबा म्हणे हे टाके पडल्याशिवाय, टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय मूर्ती कशी होत नाही. म्हटले आणि मला माहीत होतं ते तू सहन करू शकत नाही म्हणून मी तुला आणत नव्हतं. म्हटलं तुझ्या हट्टापायी मी आलेलं आहे, मूर्ती तुझ्यातच आहे, परंतु त्यासाठी तुला सहन करावं लागेल. तसं परमेश्वर तुमच्याकडे आहे, आमच्या आजूबाजूला आहे, परंतु परमेश्वराच्या ज्ञानाचा प्राप्ती करण्यासाठी कष्ट घ्यावा लागणार आहे, थोडा वेळ द्यावा लागणार आहे, जाणीव करून घ्यावा लागणार आहे, ते टाके सोसावं लागणार आहे. आजही तुम्ही धार्मिकता करत असताना जे अज्ञानी लोक आहे तुम्हाला नाव ठेवतात की नाही, हे काय करतात, इकडं चालतात तिकडं चालतात, हे करत नाही ते करत नाही, परंतु तुम्हाला जाणीव झाल्यामुळं तुम्ही त्याचा विचार करत नाही. ते सहन करतात का, तर परमेश्वर समजलेला आहे. परमेश्वर एका मुलीचा दृष्टांत सांगतात, म्हणजे लहान मुलगी असते म्हटले, ती लहान मुलगी आपण बघा लाडाची कोडाची लहानशी मोठी करतो, ती मोठी झाल्यानंतर तिला घरातच बसवतो का, नाही नाही बाबा लय लाडाची आहे, आमची बाई लय लाडाची आहे, आपण म्हणतो का नाही. वयात आल्यानंतर तिचं लग्नाचा विचार करतो. आता ती लाडाची असते, त्या घरात लहानशी मोठी झालेली असते, सर्वांना हवीहवीशी वाटणारी असते, ती सर्वांवर प्रेम करते, जीव लावते, परंतु तिचं वेळ आल्यानंतर तिचं लग्न करावं लागतं. आता ती लग्न करताना आईला सोडते, बापाला सोडते, भावाला सोडते, बहिणीला सोडते, पाचाचा त्याग करते, मामा काका नाना सर्वांना सोडते. आणि तिथं गेल्यानंतर लग्न वगैरे करून दिल्यानंतर तिथं गेल्यानंतर लगेच तिला चांदीचं पाटण सोन्याचं ताट असतं का, नाही, तिलाही सहन करावंच लागतं. आता आजकाल परिस्थिती बदललेली आहे, आता यांचं त्यांना सहन करावं लागतं. आता परिस्थिती बदलली. पूर्वी सासा देवाला विनंती करायच्या, देवाला विड्या ठेवायच्या का चांगली सून यावी, आहे की नाही. आणि आता अशी उलटी प्रकार आहे, पहिले काय करायचं चांगली सासू भेटावी, आता म्हणते चांगली सून व्हावी. सासा आता विड्या ठेवायला लागली, परिस्थिती बदललेली आहे. त्यावेळेस ती एका नवऱ्यासाठी 4-5ला सोडते, तिथं गेल्यानंतर एका नवऱ्यासाठी 4-5 जणांचा जास्त सहन करते. कशासाठी, फक्त एका नवऱ्यासाठी. तसा परमेश्वर म्हणतात मी तर या विश्वाचा पती आहे, या विश्वाला तुम्हाला सोडावं लागेल, विश्वाचा जास्त सहन करावा लागेल. आज परिस्थिती बदलली. पूर्वी महानुभावांची परिस्थिती खूप वाईट होती. या जुन्या लोकांनी जो धर्म सांभाळला, आता रंगणात माझे जे संबंध आहेत ते जास्त करून या शिवड्या गावाशी
रंगनाथदादा वाघ आहे त्यांच्याशी जास्त आले, प्रमोदन त्यांच्याशी जास्त आले, नंतर व्यवसायाच्या माध्यमातून बरेच लोक, पण ती लिंक तुटून गेली, ओळख नाही. परंतु यांचे आणि माझे संबंध राहिले फक्त धर्मामुळे. ते उपदेशी आहे म्हणून ओळख, म्हणून नाव तरी लक्षात राहिलं. जे धर्माचे नाही त्यांचे नावही लक्षात नाही, काही संबंधच नाही. कारण धर्माचे जे आहे रक्ताच्या पलीकडचं, जातीच्या पलीकडचं नातं असतं, अच्युत गोत्र, जे कधी न संपणारं. पण परमेश्वराने आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या भक्तीसाठी काय करायला लावलेलं आहे हे खूप मोठं नाही. आज परिस्थिती बदललेली आहे, परंतु तुमच्या सातत्य ठेवलं, एकत्रीकरण जर तुम्ही ठेवलं, सत्संग चालू ठेवले, नवीन पिढीला या गोष्टी होणार. पण धर्माचा अभिमान तुम्ही घेतला तर धर्म तुमचा अभिमान आहे. धर्म तुम्ही सांभाळला तर धर्म तुम्हाला सांभाळणार आहे. त्याच्यामुळं इथून पुढची पाचची परिस्थिती जी असेल ती असेल, जे झालं ते झालं, त्याचा विचार न करता आजपासून धर्म कसा सांभाळायचा याच्या नवीन पिढीनं विचार करायचा आहे. आता प्रमोद आहे, प्रशांत आहे, राहुल आहे, शांतारामदादा आहे, हे सारे जे मंडळी आहे, वाघ कुटुंब आहे, हारक ताई आहे, हारक कुटुंब आहे, हे सारे जे आडनावं जे आहे, तोरे आहे, हे सारे जे अजूनही भरपूर असतील, जुंद्रे आहे, हे जे उपदेशी मंडळी, जे गावातले लोक आहेत, त्यांनी हा विचार केला पाहिजे का हा जो धर्म आहे आपल्याला तर टिकवायचाच आहे, पण पुढच्या पिढीला पण न्यायचा आहे. ही सर्वात मोठी इस्टेट आहे, ही सर्वात मोठं तत्त्वज्ञान आहे, सर्वात मोठा परमेश्वराचा धर्म आहे. तो आपल्यापर्यंत आलेला आहे, तर आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. आपण दुसऱ्या पिढीला नेण्यासाठी काहीतरी सांभाळतो, तर हे सांभाळण्याचं काम आपल्याला करायचं. आणि त्यासाठी काय करायचं? धर्म अभिमान. मग धर्म अभिमान करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? अभिमान व सांगत सुटायचं का? नाही. धर्म अभिमान म्हणजे काय आहे की स्वतःची एक ओळख निर्माण करायची, आचारातून, वागण्यातून, बोलण्यातून, नम्रतेतून. एकामेकाला दंडोत घालायचे. आजपर्यंत तुम्ही काय एकामेकाला भेटत जरी असले तरी दंडोत घालत नव्हते, हात वर करायचे, हसायचे, निघून जायचे. परंतु इथून पुढं एकामेकाला दंडोत घालायचे. नुसत्या उपदेशी लोकांमध्येच घालायचे का? नाही. अन्य माणूस जरी आला तरी दंडोत म्हणायचं. तो काय म्हणेल? राम राम, आपण म्हणायचं दंडोत प्रणाम. ते म्हणले राम राम, जय श्रीकृष्ण, दंडोत प्रणाम, असं म्हणायला सुरुवात करायची. 2 वेळा 4 वेळा तो थोडासा चेष्टाय करल, मस्करी करल, परंतु नंतरच्या काळामध्ये तो म्हणतो दंडोत प्रणाम हो, तोच मला म्हणायला लागला. असं प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये आल्यानंतर, सोयऱ्या दायऱ्यामध्ये गेल्यानंतर बायांना दंडोत करायचा, आणि तोही वाकून करायचा, नम्रतेने करायचा. नाही दंडोत हो असं नाही करायचं, वाकून दंडोत करायचा, नम्रतेने दंडोत करायचा. जेव्हा तुम्ही दंडोत कराल ना, तेव्हा ही मुलंसुद्धा दंडोत करते. तुम्ही देवपूजा कराल, ही मुलं देवपूजा करतील. तुम्ही दंडोत घातले, ही मुलं घालतील. संस्कार हे मोठ्यांपासून लहानांकडे जात असतात. तुम्ही केलं तर लहान करत असतात. हा पहिला नियम. मी आता एका 40 गावला चिंचखेडला कार्यक्रमाला गेलो होतो. 5 दिवस त्यांनी कार्यक्रम ठेवला होता, असंच मांडलिक मंदिर. परंतु काही कारणास्तव चुकीचे मार्गदर्शक भेटले आणि ते सारं लोक गाव उदास झालं. नावाला मंदिर, कार्यक्रम नाही, एकमेकाला दंडोत नाही, ओळखी पाळखी नाही, नवीन पिढी उपदेशी नाही. आणि मग मी गेलो. 5 दिवस कार्यक्रम झाला. यूट्यूबवर सत्संग ऐकल्यामुळे त्यांनी मला बोलवलं. 1-2-3 तळमळीचे सद्भक्त होते. आणि गेल्यानंतर जेव्हा 5 दिवस सत्संग झाला, डॉक्टर, इंजिनियर, मुलं मुली चांगले वेल एज्युकेटेड उपदेशी तर झाले, पण पहिला नियम त्यांना हाच सांगितला. नंतरच्या काळात 1-2 वेळा जायचा वेळ आला, ते म्हणे प्रत्येक गावामध्ये आता सगळीकडे दंडोत दंडोत दंडोत, प्रत्येकजण, अन्य माणूससुद्धा दंडोत प्रणाम म्हणायला लागला. पूर्वी ते एकामेकाला ओळखतसुद्धा नव्हते. दुसरं परत एक नियम सांगितला स्पष्ट आणि पारदर्शक. प्रत्येकाने, जे युवक वर्ग आहे, जे वयस्कर वर्ग आहे, जे उपदेशी लोक आहे, त्यांनी प्रत्येकाने आपल्या हातात गाठी घालायचीच. कोणाकोणाच्या हातात गाठी? हात वर करा बरं. 3-4च लोक दिसतात. तुमच्या हातात गाठ्या नसेल तर गळ्यात असल्या पाहिजे, पण असल्या पाहिजे. बायांच्या हातात नसले तरी चालेल, गळ्यात हाती घातली पाहिजे. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र असतं ना, कशा मिरवतात घरी, किती त्रास असो. तसं हे देवाचं आहे. देवाला मिरवा, देव तुमचं भलं करणार आहे. हे तर कर्मराटीचे जे आपले समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे, त्या कर्मराटीमुळं आपण जे आहे ते सांभाळतोच, ते सांभाळलंच पाहिजे. परंतु प्रत्येकाने गळ्यात गाठी घातली पाहिजे आणि हातातही गाठी घातली पाहिजे. ही एक ओळख आहे, एक चिन्ह आहे. आपल्याला आपले पण निर्माण होतं. दंडोत घालणे, गाठी घालणे, ती गाठीनं आपल्याला आपली ओळख तर होते. परंतु तुम्ही कॉलेजला जातात, बाहेर जातात, सोयऱ्या धाऱ्यामध्ये जातात, गाठी आहे म्हणजे अरे हा खाणारा नाही आहे, पिणारा नाही आहे, हा उपदेशी आहे किंवा संस्कारी आहे, हे तरी दिसतं. म्हणजे धर्म अभिमान म्हणजे काय नेमका? परत नम्रतेने बोलणं, प्रत्येकाला नम्रतेने दंडोत घालणं, गोड बोलणं. तुमच्यात काय असेल, व्यावहारिक दृष्टिकोनातून असेल, वाद असेल, देणं घेणं असेल, तो विषय वेगळा. परंतु जेव्हा धर्म येईल तेव्हा त्या धर्माच्या चौकटीतच आपण राहिलो पाहिजे.
परत आपल्या घरामध्ये देवपूजा करत असताना आता ही ताई आहे, एकटीच आहे घरात उपदेशी, परंतु तिनं असं म्हणायचं की मी उपदेशी आहे, मी करते माझी माझी देवपूजा. नाही, नातांना, घरच्यांना, सुनांना, मुलांना, चला आपण सारी देवपूजा करू. तुमच्या डोक्यात काय की मी उपदेश नाही घेतला ना, मग यांनी देवपूजा नाही केली तरी चालतं, असं नाही. प्रत्येकाला देवपूजेला घ्यायचं. संध्याकाळची वेळ, दिवसभर तर माणूस कुठं कामात राहतो, कोण कुठं राहतो, वेळ भेटत नाही. पण संध्याकाळच्या वेळेला सर्वांनी एकत्र देवपूजा करणं, आरती करणं, ती आरती एवढी ठणक्यात करणं का साऱ्या गल्लीला ऐकायला जाणं. नाही तर एवढे तोंडाच्या तोंडात बोलताय का घरात का आरती चालू आहे का काय समजत नाही. आरती कोणाची करताय तुम्ही? परमेश्वराची. तो अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, तो तुमचं हितक्ष आहे, तो तुमचा भला करणार आहे, त्यांनी तुम्हाला बोध दिलेला आहे. त्याचा अभिमान पाहिजे का तोंडातल्या तोंडात बोललं पाहिजे? ठणक्यात आरती झाली पाहिजे. आणि या पोरांना आरत्या शिकवायच्या, लहान लहान पोरांना त्यांना दंडोत घालायला लावायचे. एकच दोन दंडोत नाही घालायला लावायचे. आता घरामध्ये 2 नातू असतील, 4 नातू असतील, कृष्णा किती दंडोत घालायला लावले तुला? 25 दंडोत घालायला लावले. डायरेक्ट नाही, एक दंडोत, मग 5, मग 6, मग 7, दररोज एक एक दंडोत घालायचा. त्याच्यातून व्यायाम पण होईल, मन खिलाडू वृत्ती वाढीस लागेल. त्याच्यानंतर कृष्णा तुला सांगितलं होतं, तू घालतो का नाही दंडोत? किती? 5च घालतो मी. तुला किती घातले ते? टार्गेट किती दिलं होतं? हां, मग 25चं टार्गेट दिलं आणि तू 5 सांगू राहिला. बरं, टार्गेट मी दिलं होतं का तू घेतलं होतं? सांग बरं. त्यानेच घेतलं होतं. मी प्रत्येकाला विचारतो, चल किती दंडोत घालशील? गुरुला शब्द दे. म्हणले बाबा 25 घालील. मग दररोज 25 पर्यंत गेलं का दररोज 25, सकाळी 25, संध्याकाळी 25. व्यायाम होतो. त्यातून प्रत्येक जर तू यांनी केलं तर दुसऱ्याला करावं असं वाटतं. घरामध्ये 2-4 मुलं असतातच, आहे की नाही? प्रत्येकाने ते दंडोत घातल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर, आरती केल्यानंतर घरामध्ये एक धार्मिक वातावरण तयार होतं. त्यावेळेस सात्विकता निर्माण होते, परमेश्वराला अभिमान, प्रसन्नता निर्माण होते. आणि जर तुमच्या घरावरती कोणाची काही वाईट नजर असेल, काही चुकीचं होणार असेल, काय होणार आहे उद्या काय माहिती आहे, तर ते तर अजिबात जवळ येत नाही. आम्ही संकल्प सोडा का म्हणतोय? याच्यात फायदा तुमचा आहे, देवाचा नाही, धर्माचा नाही आहे. ज्या मिनिटाला मी देवा तुझा होईन, मी संकल्प सोडलाय, त्या मिनिटाला देवाची जबाबदारी वाढली. कारण याचं कधी काही ॲक्सिडेंट होणार, हातपाय वाढणार, आणखीन काही कार्यक्रम होणार असेल तर देव म्हणतात आता यांनी संकल्प सोडलाय, नको, याला सुरक्षितता द्या. देव म्हणता मी वज्रपंजरी पण शरणागताचा. आपण आता संकल्प सोडला म्हणजे आपण शरण गेलेलो आहे. ज्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्याच्यासाठी बोध दिला, त्याच्यासाठी जेव्हा मी करायला निघतो त्यावेळी देवाला अधिक प्रसन्नता होते. त्याच्यामुळे संकल्प सोडण्यातून देवाचं, धर्माचं भलं नाही, आपलंच हित आहे, तो बी आपला स्वार्थ आहे. उद्या काय होणार आहे तुम्हाला माहीत नाही. किती श्रीमंत असो, आता थोड्या दिवसात एक मोठी घटना घडली ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. पैसा कामी आला का? पद कामी आलं का? राजकारण कामी आलं का? नाही. इथं प्रत्येकजण जाणारच आहे. इथं फक्त परमेश्वराचं साह्य कामी येणार आहे. उद्या आपण काय जोडलेलं आहे आपल्याला काही माहीत नाही आहे. म्हणून आपण धर्म जो आहे अशा पद्धतीने सांभाळायचा आहे. बरं, आता तुम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम घेतला, हे सर्व माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं चला कार्यक्रम करायचा आहे, केला आपण कार्यक्रम. मग आता कधी भेटायचं? महिन्यानी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी का कधीतरी? असं नाही करायचं आहे, आपल्याला सातत्य ठेवावं लागणार आहे. त्याच्यामुळे दर पौर्णिमेला इथं कार्यक्रम करायची इच्छा आहे का तुमची? कोणाची इच्छा हात वर करा बरं. प्रत्येक पौर्णिमेला इथं सत्संग होणार आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही येणार असाल तरी हे जे मुळं आहे करणारे ते पुढं होतील. नाही तर पौर्णिमा नाही बाबा आम्ही चाललो त्या खेटीला, चाललो इकडं, चाललो तिकडं, असं नाही झालं पाहिजे. कार्यक्रम तुमचा, गाव तुमचं, धर्म तुमचा, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या पिढींसाठी कार्यक्रम करताय. परत आता दर पौर्णिमेला सत्संग व्हायचे तर कसे घ्यायचे? तर आता आम्ही दुसरीकडे जे गोळेगाव आहे, शिरवाडेवणी आहे, तिथं नियोजन काय केलेलं आहे. आता संभाजीनगरचे पाहुणे आलेले, त्यांना विचारा, त्यांच्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट आहे. श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टमध्ये दर पौर्णिमेला कार्यक्रम होतो की नाही? दर पौर्णिमेला कार्यक्रम होतो. 10-10 दिवसाचे सत्र पण होतात. परंतु त्यांच्याकडे जास्त लोक आहे म्हणून करू शकतात. आता तुम्ही कमी लोक आहे, गाव जरी मोठं असलं तर जाणीवेचे लोक कमी असतात. जाणीवेवरती, बोधावरती ठरलेलं असतं. तिथं ते काय करतात माहिती आहे? 12 पौर्णिमेचे 12 तारखा पहिले ठरवतात आणि मग सारे बसल्यानंतर सांगा मग तुम्हाला कोणती पौर्णिमा पाहिजे. मग एक पौर्णिमा घेतली शांतारामदादांनी, दुसरी पौर्णिमा घेतली प्रमोददादांनी, तिसरी पौर्णिमा घेतली वा कुटुंबानी, थोरे कुटुंबानी, हारक कुटुंबानी, जे जे लोक आहेत त्यांनी. मग त्या पौर्णिमेला तुम्ही काय करायचं आहे?
का सारं नियोजन तुम्ही करायचं, सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं. फोन करणे, कारण जसं तुमच्या घरातला कार्यक्रम जर असेल, लग्नाचा असेल, घरभरणीचा असेल, तुम्ही काय करता, सर्वांना आमंत्रण देता की नाही, तसं तुमचा सत्संग आहे, तुम्ही जबाबदारी केली, तुम्ही सर्वांना आमंत्रण द्यायचं. फोनवर प्रत्यक्ष जायची गरज नाही, फोन नंबरची एक लिस्ट करायची प्रमोद, नंतर मग दादा एक लिस्ट करायची, जेवढे जेवढे उपदेशी याचं नाव आणि फोन नंबर, ती लिस्ट प्रत्येकाला देत राहायची. एकदा लिस्ट केली का विषय मिटला. ग्रुप करायचा, व्हॉट्सअप ग्रुप, त्याने सर्वांना फोन करायचा. आता कोणत्या बाबाला बोलवायचं सत्संगाला हे त्यांनी ठरवायचं. त्यांचे गुरुबा बोलवा, कोणते साधू बोलवा, कोणते बोलवा, त्यांना पैसे द्यायचे नाही द्यायचे, पूजन करायचं नाही करायचं, काय करायचं ते त्याचं स्वतंत्रता. इथं कोणी हेच बाबा पाहिजे आणि तेच बाबा पाहिजे असं म्हणायचं नाही. प्रमोदनी जर निर्णय प्रमोदची जर जबाबदारी एक XYZ तारखेला, तर त्यांनी ठरवायचं कोणाला बोलवायचं. मग त्या बाबांना बोलवायचं. 7:30 ते 9 हा सत्संगाचा टायमिंग असेल. त्यांनी किती लोकांचं जेवण करायचं त्यांनी ठरवायचं एकट्याने. दोघांनी मिळूनही घेऊ शकतात. किती सोयऱ्याधाऱ्यांना बोलवायचं, उपदेशी लोकांना बोलवायचं, अन्य लोक सोयरेधारेसुद्धा बोलवायचे. मग त्या निमित्ताने अनुकूलता तयार होते. असे आता नाही तरी जानेवारी फेब्रुवारी गेलाच, आता मार्चमधली पौर्णिमा येईल, एप्रिलमधली, मेमधली, या 10 पौर्णिमा आहे. 10 लोक आहे का कोणाकोणाला अशी इच्छा हात वर करा बरं पौर्णिमा घेण्याची. 1 2 3 4 5 6 भरपूर झाले. मग झाले 7 8 10 आहे की नाही. एक कागद घ्या ना लगेच, प्रमोद कागद घे लगेच. चांगल्या गोष्टीला वेळ कशाला. आता मार्चमधली पौर्णिमा कोण घेतं. प्रशांत आणि राहुल ना. द्या नाव टाक. काढ ना वही, काढ ना बाळा. हां ली बाई. बघा मार्चमधली पौर्णिमा, मार्च महिना ली, त्याच्या पुढं ली प्रशांत दादा आणि राहुल दादा. सुरेश वाघ बर. तारीख मागं पुढं करून घ्यायची. ती तारीख नाही लिहित आहे तिथं, फक्त मार्च महिना लिहितोय ना, तर तुम्ही तारीख मागं पुढं करू शकता. आलं का लक्षात. ते आता तुम्ही बसून करायचं. मार्च मधली ते आता आहे ना, ते ठरवतील. ते आता मार्च झालं का, नाव टाकले का बाई. हां घे एप्रिलची घे. एप्रिलची कोण घेतं. प्रमोदचं घे नाव. हां ठीक आहे ना, प्रमोदचं नाव घे एप्रिलमध्ये. प्रमोद वाघ. होईल सर्वांना होईल. काय नाही त्यांची नियोजन राहतं ना. आणि ते बघा एक मिनटं वेळ कमी आहे. तुम्हाला मी जे सांगतो ते ऐका पहिले. जरी आता आपण नावं लिहून घेतले, परंतु तुमच्यामध्ये एक मिनटं तुमच्यात बोलू नका. कृष्णा इकडं बघ, तुझं काय काम आहे, तू इथं ये. तुमच्यात बोलू नका. मी बोलतोय ना समोर. तुमच्यात गडबड नियोजनाला वेळ लागेल, बाकी काही नाही. तुम्हाला लक्षात घ्या, आपण आता 22 मार्चमध्ये कोण, एप्रिलमध्ये कोण, मेमध्ये कोण अशी नावं लिहून घेतोय. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल का 10 लोक आहे, 10 पौर्णिमेचे कार्यक्रम होणार आहे. आलं का लक्षात. आता उद्या प्रमोदचं काही काम निघालं, म्हणजे एखाद्या नातेवाईकाचं लग्नच निघालं, तर प्रमोदनी काय करायचं. अरे मी मार्चमध्ये घेतलंय पण मला जमत नाही. शांताराम तुम्ही यावेळेस घ्या, तुमची मी घेतो. तुमच्यात ॲडजस्टमेंट करून घ्या ना. ते नंतर तुम्ही करू शकता. ते म्हणजे काही ठरलेलंच असं काही भाग नाही. असं नाही आहे. नावं टाकून घ्या ना, मग महिन्यावरती जबाबदारी राहते प्रमोद. मग तू कुठं ते कुठं झालं. मार्चमध्ये झालं ना, एप्रिलमध्ये झालं, मेमध्ये कोण घेतं आता. हा मग एकच नाव घ्यायचं राहतं बाई. हां मेमध्ये या ताईचं नाव लिही. हिराबाई हरक. जूनमध्ये कोण घेतं. जुंद्रे. जूनमध्ये जुंद्रे कुटुंब, त्या ताईचं नाव लिहा. हां द्वारकाताई जुंद्रे. कोणत्या महिन्याचं चालू आहे आता हे. जून ना. गप्प बसा. जुलैमध्ये कोण घेतं. तोरे कुटुंब घेता ना. रणधीर वाघ. ठीक आहे. कुठं आहे रणधीर. बळत नाही देऊ राहिली हे. बरं रणधीर दादाचं नाव टाका. झालं का. ऑगस्टमध्ये नाव टाका. आता ऑगस्टमध्ये बहुतेक गोकुळाष्टमी येईल ना. त्या दादाचं नाव काय.
हां अंबादास वाघ टाका, अंबादास वाघ. आता बघा ऑगस्टमध्ये जर गोकुळाष्टमी आली ना, मग त्या दिवशी गोकुळाष्टमी अधिक नाही तर गोकुळाष्टमी वेगळी करू शकतात. तारखा जर थोडंसं लांब असेल ना तर गोकुळाष्टमी तुम्ही सार्वजनिकसुद्धा करू शकता. सार्वजनिक चालू आहे ना गोकुळाष्टमी, गोकुळाष्टमी सार्वजनिकच ठेवायची. आलं का लक्षात? कोणता महिना चालू आहे बाई? सप्टेंबर. ऑक्टोबरमध्ये कोण घेतं आता? हां सप्टेंबर महिन्यात कोण घेतं? तुम्ही घ्या ना, तुम्ही हात वर केले ना तुमचा हां रंगनाथ वाघ घ्या. मग घेतली ना, मार्चमध्ये घेतली ना, मग डबल कशी घेतात? तर ते कृष्णा हात वर करून राहिला. दोघांमध्ये घेत. हां ते तुम्ही करून घ्या. अजून एक नाव टाकायचं आहे का मग? हां अजून एक टाक बाई, त्यांचंच रंगनाथ वाघ. पहिल्याला 2 टाकले ना तर एक एक घ्यायचे. असं दोघांना कशाला टाकता? आहे ना. कोणता महिना झाला आता? आता ऑक्टोबर महिन्यात कोण घेतं? हे तोरे कुटुंब कधी घेता तुम्ही? तुम्ही डिसेंबरमध्ये घेता का? हां डिसेंबरमध्ये तोरे कुटुंब टाक बाई. तुम्हीच तिघंजण वेगवेगळे घेतात का तिघां मिळून एक घेतात? हो तुम्ही तिघां मिळून एक पौर्णिमा घेता का तिघं वेगळे घेतात? एक तिघां मिळून एक 2 पौर्णिमा. तोरे कुटुंबावरती 2 पौर्णिमा टाका. महिने मागं पुढं करू शकता तुम्ही, तुमचं नियोजन करा. हां नोव्हेंबर आणि डिसेंबर तोरे कुटुंब झाले महिने. अजून हां ठीक आहे ना. कोणते महिना राहिला बाई? ऑक्टोबर महिना राहिला. संजू दादाचं नाव टाक. मागं पुढं करून घे ना, नंतर करून घे. नाव तर लिहू दे. अजून कोणाला इच्छा आहे? आता बघा ए बाई तिथं लिही गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी सार्वजनिक कार्यक्रम करायचा आणि दत्त जयंती सार्वजनिक कार्यक्रम करायचा. आता अजूनही तुम्ही चक्रर अवतार दिन साजरा करू शकता. कोणाला इच्छा असेल तर चक्रर अवतार दिन साजरा करा, नाही तर पूर्ण एकत्र करून सुद्धा करू शकता. एकत्र केलं तर काही नाही. बघ चक्रर अवतार दिन ज्या पद्धतीनं आत्ता कार्यक्रम चालू आहे ना असेच कार्यक्रम करायचे. खूप मोठा अवडम करायचं नाही. गाव पातळीवरती 150-200 लोक जमतात. एखादा साधू बोलवायचे आणि चक्रर अवतार दिन सकाळी घ्यायचा. अशाच वेळेस अशाच मिनिटाला विडा अवसर करायचा. निरूपण झालं, जेवण करायचे, झालं चक्रर अवतार दिन. म्हणजे 5ही अवतार दिनाचे अवतार दिन साजरे करू शकतात. जरी यादा काही नाही घेतलं तर सार्वजनिक तुमच्या लेवलवरती एक असा कार्यक्रम घ्यायचा, शिदुरी कार्यक्रम. गोविंदप्रभू अवतार दिन साजरा करू शकता, चक्रपाणी अवतार दिन साजरा. शिदुरी प्रत्येकाने आपापल्या घरून शिदुरी आणायची, खर्च नाही काहीच नाही. आणि ती शिदुरी एकत्र करायची, गोपाल काला करायचा आणि विडा अवसर करून जेवण करायचं. एकत्र कार्यक्रम. एक शिदुरी कार्यक्रम टिकली तिथं वर्षातला एकदा. मग तो कोणता अवतार दिन तुम्ही घेऊ शकता. गोविंदप्रभू अवतार दिन घेऊ शकता, चक्रपाणी अवतार दिन. त्या दिवशी साधूंना बोलवायचं. जरी आता काही साधू नाही भेटले, उपलब्ध नाही झाले तर तुमच्यात बोलणारे भरपूर आहे. प्रत्येकाने लीळा जरी सांगितल्या तरी होऊ शकतं. आता प्रमोद चंदम दादा याचा एक बोर्ड तयार करायचा. हा बोर्ड मंदिरात लावायचा आहे. 5 अवतार दिन कोण साजरे करणार आहे त्या पद्धतीने त्यांची नावं, त्यांचे मोबाईल नंबर आणि ज्या पौर्णिमा आहे त्यांचे नाव, तारीख आणि महिना हे बोर्ड तयार करायचा. तो बोर्ड लागला, नाव आलं का मग त्याला जबाबदारी वाढते. दररोज येणारा जाणारा तो पाहतो आणि अशा पद्धतीने कार्यक्रम करायचा. नवीन जेव्हा मी उपलब्ध असेल त्यावेळेस मी नक्की येईल. पण मी उपलब्ध नसेल, कुठं कार्यक्रम असेल तर कोणी साधू संत तुम्ही उपलब्ध करायचे आणि ते तुमच्या पद्धतीनं करायचे. त्याच्यामुळं खर्च कमी करायचा, खूप जास्त खर्च करायचा नाही. ते आता आचार्य आहे बनवणारे, सेवेचा भाव आहे, त्यांना सांगायचं मटेरियल आणून देतो, एवढ्या लोकांचं बनवून दे बाबा. म्हणजे तुम्ही स्वयंपाकाला जर लागले तर तुम्ही अडकून जातात. असं न करता सत्संग झाला पाहिजे. आणि 12 महिन्याचे 12 सत्संग, 5 अवतार दिन साजरे केले, खूप झाले कार्यक्रम. आणि यातून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटणार. तुम्ही धर्माला पक्के होणार, मुलं उपदेशी होणार, ते धर्माला राहणार आणि आपल्या धर्माचा कार्यक्रम. परत आता हे जे मंदिर आहे, हे मंदिर असो ते मंदिर असो, हे गावाचं मंदिर आहे, सार्वजनिक मंदिर आहे. ही काही संजूचं नाही आहे किंवा तोरेंचं नाही असं नाही समजायचं. आता मगाशी दादा बोलले की एक चक्रर अवतार दिन इकडं
दत्तप्रभू अवतार दिन, तर ते तुमच्यात तिकडे एखादा कार्यक्रम घ्यायचा, तो तुम्ही ठरवा की एक दत्तप्रभू अवतार दिन जो आहे, किंवा एक पौर्णिमा जे तुमच्या 2 आहे ना, त्यातली एक पौर्णिमा इथं घेऊ शकता, एक पौर्णिमा तिथंही घेऊ शकता. परंतु तुमच्या इकडं काय येणं जाणं थोडंसं अवघड आहे. त्या पद्धतीनं तुम्ही कसं नियोजन करायचं ते बघा, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही जाणं येणं. आणि मग त्या तिकडं कार्यक्रम ठेवायचा, दिवसा ठेवू शकता. रात्रीचं जाणं येणं थोडं अवघड होतं. तर अशा पद्धतीचं तुमच्या गाव लेवलवरती नियोजन करा. परत ह्या मंदिराला 5 गुंठे जागा आहे. संजूची तयारी आहे 5 गुंठे जागा जी बी आहे ती मोजून देण्याची. इतकं सोपं आहे प्रमोद, तुम्हाला सांगतो. हे 5 गुंठे जागा पूर्ण त्याला मार्किंग करा, झाडं लावा आणि ग्रामपंचायतीमध्ये नोंद करून घ्या. श्रीकृष्ण मंदिर ग्रामपंचायत जरी नोंद झाली तरी आमदार निधीतून, खासदार निधीतून तुम्हाला सभा मंडप भेटू शकतो, ब्लॉक भेटू शकतो. सर्व व्यवस्थित गेट बीट, मंदिर असं दिसलं पाहिजे. तुमचे घरं कसे टाकाटाक आहे, हे पाहिजे ते पाहिजे, घरे कसे सजवतात, तसं हे देवाचं मंदिर म्हणजे आपलं देवाचं घर आहे. ते कसं असं प्रसन्न झालं पाहिजे. आपण आलो का त्या मंदिरात पावसं वाटलं, लोक असे उभे राहिले पाहिजे, अरे काय मंदिर आहे. दादा 1 मिनटं बोलू नका आपसात. ते बघा, ते आपसात बोलू नका ना, मी बोलतो ऐकायला नाही येत तुम्हाला, लक्षात नाही येत. तर मंदिर असं उभं राहून पाहिलं पाहिजे, अरे काय सुंदर मंदिर आहे. इथं आल्यानंतर उदासीनता नाही वाटली पाहिजे, प्रसन्नता वाटली पाहिजे. परत हे मंदिर आता इथं कोणी साधू आणायचे नाही भविष्यात कधीच. साधू आणणं म्हणजे काय, तुम्ही निष्क्रिय होणं. साधू आणला म्हणजे गडी झाला. बाबा आहे, करताय आरती, करताय साफसफाई, असं नाही. याचंही नियोजन करावं लागणार आहे. मग एका बाईने आठवडाभराची जबाबदारी घ्यायची, मग 2 बायांनी घ्यायची. आता गल्लीत 2 जण शेजार राहत आहे ना, तुम्हाला लहानपणी, आता शाळा राहिल्या नाही जेडपीच्या शाळेत, अजूनही नसल चालू. पूर्वी आम्ही लहानपणी काय करायचं, शाळेत झाडायचं, साफसफाई करायची, एका वर्गाची पाळी असायची. त्या दिवशी मग त्यांनी साफ करायचं. आठवडाभर 2 बायांनी जबाबदारी घ्यायची. या सोमवारपासून रविवारपर्यंत तुम्ही दररोज सकाळी येणे, झाडून साफसफाई करणे, जाळं बिळं ते काढून टाकणे. आणि मग रविवार झाला का पुढच्या वेळेस कोणावर पाळी त्यांना सांगायचं का बाई आमची पाळी संपली, उद्यापासून तुमच्या दोघींची आहे, जात जा. आणि बाकीच्यांनी काय करायचं, या नीट साफ आल्या केलंय का नाही येऊन पाहून घ्यायचं, जायचं. म्हणजे काय करायचं, त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. साफसफाईची वेळ, पौर्णिमेचा वेळ, हे सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. आपलं तिथं तुम्ही मंदिरात आले, साफसफाई करा, एक गाठी करा मस्तपैकी. आणि आरतीला आता संजू एकटाच राहतो. सकाळच्या आरतीला ज्याला जमेल वॉकिंग करत यायचं, आरती करायची, तो टायमिंग ठरवून घ्यायचा. लहान मुलांनी संध्याकाळी दररोज आरतीला यायचं. तो एकटाच आरती करतोय, त्याला प्रेरणाच वाटत नाही, उत्साहच वाटत नाही. त्याला 4 लोक आले तर त्यालाही उत्साह वाटेल. आणि असे जे कार्यक्रम घेतात ना तुम्ही, त्या कार्यक्रमात आपल्यातलेच अजून आजूबाजूचे संबंध, ते पैसे गोळा करा, काय हरकत नाही. आणि कार्यक्रमाचा ज्या खर्चातून जो उरलेला खर्च आहे तो मग कलर द्यायचा आहे, काही हे करायचं आहे, लाईट बिल जे बी असेल ते मेंटेनन्स करत चाला. त्याचं मंदिर समजू नका. संजू, एक कमिटी नेमा तुम्ही, 7 लोकांची 11 लोकांची, त्याचा बोर्ड एकटा लावायचा, ती जबाबदारी घ्यायची. त्यातून तो खर्च वगैरे इथं आपण देणाऱ्याची प्रवृत्ती, वासनिकांनी देण्याची इच्छा असते. त्याच्यामुळं या जर व्यवस्थित केलं, मी जिथे जातो तिथं आता इतकी प्रसन्नता त्या मंदिरामध्ये जर गेल्यानंतर. दररोज थनक्यात आरती होते, सकाळ संध्याकाळची आरती होते. आणि वासनिकी सारे मुलं बिलं करतात. गोळेगावला जाऊन पहा तुम्ही, शिरवाडे वणीला जाऊन पहा. मी याला गेलो होतो धाराशिवमध्ये, इटकूरला, तिथं अशीच परिस्थिती, अत्यंत उदासीनता. त्या बायांना समजावलं, मी म्हटलं मी आलो, तुम्ही रूम राहण्याची मला ती साफसफाई मला करावं लागली. मी 4 दिवसांनी सांगितलं, अगोदर नाही सांगितलं. त्यांना एवढं फील झालं. म्हटलं तुमचे घरं एवढे स्वच्छ आहे, हे मंदिराला तर जाळं लागलं. तेव्हापासून मला आजही निरोप येतो की बाबा एकदम स्वच्छ मंदिर, सडा टाकणं, रांगोळी काढणं, ज्याची जी वेळ आहे त्यांनी जसं करायचं तसं आपल्या मनाने करायचं. परंतु हे आपलं समजायचं. देवाला तुम्ही आपलं समजतात तर देव तुम्हाला आपलं म्हणणार आहे. नाही तर हाय आम्ही देवाचे ना, हाय आमचं मंदिर आणि हाय मग संजू सांभाळतोय आणि ते सांभाळताय थोरे. त्या मंदिरात कधी कधी तरी जा, पहा नीट चाललंय का नाही, व्यवस्थित काय आहे का नाही. कधी कधी जायचं, तुम्ही एकत्र यायचे. आणि जशा पदयात्रा काढतात ना तसे आज चला, आज साऱ्यांनी एकत्र यायचं, शिदुरी घ्यायची आणि चला त्या मंदिरात तिकडे जाऊ, सत्संग घेऊ, थोडं जेवणही करू, गप्पा टप्पाय मारू. इकडं गावात गप्पाय मारता येत नाही, कोणी काय ऐकतं का काय, गुपचूप तिकडं झाडाखाली.
काय गप्पा मारायच्या तेवढ्या गप्पा मारायच्या आणि यायचं. कधीतरी जा, तुम्हाला कुठं दररोज जायचं म्हणतो मी. या जितका वेळ तुम्ही धर्माला काढणार, सत्संग आहे, घरातल्या साफसफाईला, तेवढा वेळ तुमचा कर्म बंद होतोय. माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला हे माहीतच नाही आहे. आम्ही का तुम्हाला सांगतोय, आम्ही काय वेळ काढून येतोय, का जीव काढतोय? जेव्हा जितका वेळ तुम्ही घरात काम करताय, प्रपंचाला काम करताय, ते कर्म लागतंय, त्याचं भोगावं लागणार आहे. आणि घरातून ज्या मिनिटाला तुम्ही निघाले धर्मासाठी, त्या मिनिटाला परत घरात जाईपर्यंत कर्म थांबतं, कर्म लागत नाही. किती मोठा फायदा देवाने सांगितलेला आहे. तुम्ही आज सकाळी आता तुमच्या डोक्यात काय, सत्संगाला जायचं, सत्संगावरून निघून इथं आले, जेवण केले आणि घरी जाईपर्यंत जोपर्यंत कर्मराटीचं काम, प्रपंचाचं काम करायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत तुमचे कर्म बांधलेले आहे. किती मोठा फायदा आहे. आणि एकदा का घरात गेले आणि सुरुवात झाली कामाची का लगेच कर्म तुमच्या शिदुरीत पडून भोगाचे कार्य लगेच चालू जातं. एवढा मोठा फायदा आहे. म्हणजे तुम्ही साफसफाईला येता कर्म थांबतील, सत्संगाला येता कर्म थांबतील, कधीतरी शिदोरी कार्यक्रम घ्याल कर्म थांबतील, एकामेकीच्या घरी गेल्या तर गप्पा कमी मारणं, धर्माच्या गप्पा जास्त मारणं. आज ह्या घरी देवपूजा करायची, उद्या त्या घरी देवपूजा करायची, परवा त्या घरी देवपूजा करायची, आठवड्यातून एक दिवस फक्त देवपूजा करायचा दिवस ठरवायचा. सर्वांनी चला हिराबाईकडे जायचं देवपूजा करायला, सर्वांनी यायचं देवपूजा करायची, आरती करायची, साखर द्यायची, नाश्ता चहा पाणी करीत नाही बसायचं. मग पुढच्या आठवड्यात ह्या ताईकड, तिसऱ्या आठवड्यात त्या ताईकड, फक्त देवपूजा करायची. त्यातून घरातलं वातावरण निर्मिती होईल. माणसं म्हणतील बायांची चांगली टीम झालेली, आता यांच्याशी पंगा घेण्यात काय अर्थ नाही आहे. तुमच्या पुढं कोणी बोलणार नाही, दादागिरी अशी वाढते तुमची. आणि मग तुम्ही धर्म सांभाळतात. आणि मग हे सारं झाल्यानंतर, हे जे मी सांगतोय हे सर्व व्यवस्थित केल्यानंतर प्रमोदला, शांताराम दादांना मी विचारत राहील कसं काय चाललंय. जर व्यवस्थित चाललं तर मी नंतर तुम्हाला शब्द देतो, 5 दिवस तुमच्याकडे येईल मी. 5 दिवस ते कार्यक्रम करण्यासाठी नाही येणार, घराघरात जाऊन सत्संग येईल. जर आज आता 2-3च घरात गेलो की नाही, मी सारे बसले की नाही, ऐकलं की नाही. ते बुद्धिवादी आहे माणसं, संस्कारी आहे, घरचे आपले, काही परके थोडी आहे. ते आपले दुश्मन आहे का? आणि आपण त्यांना काही चुकीचं सांगणार आहे का? पण त्यांना जर बसवलं, समजावलं, मग 5 दिवस मी काय करेल माहिती आहे का? सकाळी 2 घरं, दुपारी 2 घरं, संध्याकाळी 2 घरं, तुमच्या कामाच्यानुसार. प्रमोदला घेईल, शांताराम दादाला घेईल, अजून कोणी असेल, राहुल आहे, प्रशांत आहे, कोणाला घेईल. चला आज यांच्याकडं, तुमच्याकडे येणार नाही, येणार मी फक्त सत्संग घेणार, घरच्यांचं सत्संग समजून सांगणार, उपदेश देणार, जे घेणार आहे ते, मनातले प्रश्न विचारणार, आणि तुमच्याकडे जेवणारही नाही, पाणी पिणार नाही, काहीच घेणार नाही. कारण ते निरपेक्ष असेल. जेवणाचा कार्यक्रम नंतर 5 दिवसानंतर आपण एकत्र करू, काही अडचण नाही. परंतु 5 दिवस हे सारं व्यवस्थित शेड्यूल जर चाललं तर मी तुमच्याकडे वेळ देईल, हा मी माझा शब्द आहे. घराघरात जेव्हा सत्संग होतील तेव्हा तुमच्या गावातलं वातावरण अत्यंत बदललेलं असेल, अत्यंत उत्साहित असेल. तुम्हाला जे स्वप्नातला धर्म तुम्ही पाहताय, परमेश्वराच्या प्रसन्नतेचा जो धर्म आहे तो प्रत्येकाच्या घरात दिसेल. कारण नवीन जे मुलं आहे ना, या मुलांना समजावलं का लगेच, मला माहिती, गॅरंटी. माणसांना समजावलं 100%, बायांना समजावलं त्यांच्या पद्धतीने समजावं लागतं. फक्त त्यांच्या कडेने, त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या मनात भीती आहे, अडचण आहे, ते आपण करू. पहिले तर ह्या कार्यक्रमाला तुम्ही सुरुवात करा. व्यवस्थित झालं तर नक्कीच आपण पुढं भरपूर प्रोग्राम होत राहतील. आणि हे आता लिहिलेलं आहे, हे जे 2-4 जण आहे त्यांनी ती जबाबदारी घ्या. बोर्ड तयार करणं, स्वच्छता करणं, जे बी करायचं ते करा आणि सत्संग चालू ठेवा. पुढच्या मार्चमध्ये आता कोणत्या साधूंना बोलवायचं ते लगेच कोणाला तरी दंडोत घालून तुम्ही बोलून घ्या, जेणेकरून ते साधू संत येतील. 2 तास 1.5 तास आपल्याला तत्त्वज्ञानावर बोलतील. वेगवेगळे साधू संत आले, वेगवेगळे विचार तुम्हाला कळतील, समजतील, वागणं बोलल, स्वभाव कळल, सारं कळल. एकच साधू कधीच बोलवायचा नाही, तो लाडून जातो मग नंतर. त्याच्यामुळे मला सारखं बोलायचं नाही. वेगळे साधू, आणि प्रत्येकाचे गुरु असतात, अभिमान असतो, प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट असतात, संपर्क असतो. तर प्रत्येकाला ती एक संधी दिल्या जाते. अजून काही कोणाला शंका आहे का? आता एक कोणाचा प्रश्न आलेला आहे, नपाळते म्हणजे काय? ह्या नपाळत्यामध्ये तर सारे अडकलेले. न पाळते, न म्हणजे नाही करण्याचं, जो दिवस आहे, जो ठिकाण आहे, जो वार आहे त्याला नपाळतं म्हणतात. मग काय नाही करायचं आहे? देवानी जो अविचार सांगितला, जो अविधी सांगितला तो करायचा नाही म्हणजे नपाळत. तुम्ही सूत्रपाठात गेल्यानंतर न चे सूत्र आहे बघा, ते एकदम बाहेर काढले का ते पाळणं म्हणजे नपाळतं. पण देवतेच्या अनुषंगाने नपाळतं म्हणजे काय? आता काल महाशिवरात्री झाली बघा, नपाळतं तुमच्या डोक्यात खूप आलं असेल, त्याच्यावर विषय व्यवस्था केली तुम्ही. संध्याकाळी काय खाल्ली?
कोणी उपवास धरला होता काल? एकदम इमानदारीत हात वर करावर. तुम्ही उपदेशी आहे का दोघे बी? उपदेशी असून तुम्ही उपवास धरला होता का? ते संस्काराचे. बरं चला चेंज बा, थोडीशी खिचडी खायला भेटते आहे की नाही. आता कसं असतं माहिती आहे का, इतर लोक जे आहे आपल्या आपल्या देवतेची भक्ती करतात की नाही. मग महाशिवरात्री आहे, नवमी आहे, अजून कोणते वेगळे एकादशी असतात, तर ते जास्त भक्ती करतात. मग आपण आपल्या परमेश्वराची भक्ती करायची. मग काय करायचं, इथं येऊन स्मरण करणं, चिंतन करणं, देवपूजा करणं. तुम्ही कोणाच्या तरी एकत्र साऱ्या देवपूजा एकत्र आणूनही करू शकतात. तर न पाळण्याचा दिवस, जेणेकरून आपल्याला आपल्यापासून देवतेपासून आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तो दिवस पाळला जातो. आता एखादं मंदिर आहे, त्या मंदिराची एक हद्द आहे, त्या हद्दी आपल्यासाठी न पाळती आहे, त्याच्यासाठी आत जाणं हे आपल्यासाठी हद्द नाही. कारण नसताना आपण जाऊ नये, प्रसाद खाऊ नये. त्या निमित्ताने केलेला भंडारा आहे, त्या निमित्ताने केलेले जेवण आहे, ते आपण खाऊ नये. का खाऊ नये, तर ते त्या निमित्ताने केलेलं अन्न असल्यामुळं आपल्याला तीर्थक्षेत्र देवता आपलवती, देवाचं सूत्र आहे. तर त्या आपलेसं करतील आणि आपण धर्मावरून जाण्याची शक्यता आहे, म्हणून आपण ते टाळायचं असतं. याच्याविषयी भीती बाळगायचं काही कारण नाही. माझे सत्संग यूट्यूबवरती संभाजीनगरला देवता वर्ग झालेला आहे. तो देवता वर्ग जर तुम्ही ऐकला तर तुमच्या डोक्यातून न पळता हा विषय सारा निघून जाईल. घाबरण्याचं कारण नाही आहे, परंतु आपण आपले नियम, तुम्हाला कालच उदाहरण दिलं, तुम्ही गाडी चालवताय, घाबरता का गाडी चालवायला? ट्रॅफिक असते, खड्डे असतात, वळणं असतात, पोलीस असतो, का घाबरत नाही? तुम्ही नियम पाळतात ना. तसं नियम जर पाळले धर्माचे तर घाबरायचं काही कारण नाही. त्याच्यामुळे याच्याविषयी खूप मनामध्ये भीती असते, ती भीती बाळगायची कारण नाही. सत्संग ऐकत चला, मग तुमच्या मनामध्ये जो गैरसमज आहे, अज्ञान आहे, ते आपापच दूर होईल. अजून काही शंका? हां, आता उपदेशी नाही आणि पित्र घालता. पहिले उपदेशी करा म्हणजे पित्र जातील, सोपं काम. हे बघा, पित्र कोणाचे घालता तुम्ही? गेलेल्या माणसांचे. आणि धर्मसिद्धांत काय सांगतो, जो गेलेला आहे तो येतो. मग तो आलेला आहे कुठं तरी, तुम्हाला माहित नाहीये. आता पित्र कोणाचे घालता सांगा बरं? हे बघा, तुम्ही कसं करायचं हा विषय नाही आहे. आता तुमच्या घरामध्ये ती टेक्निकली अडचण आहे, संग्रह पाळावा लागतो. त्यांचा हट्ट, त्यांना तेवढं समज नाही, ज्ञान नाही आहे. ते म्हणताय तर तुम्ही काय आत भाव नाही, तुमची इच्छा नाही आहे, परंतु नावीला जाऊ होतो, मजबुरी तुमची, तर करून टाकायचं, बात खतम करायची. एवढं काय टेन्शन घ्यायचं? मग चांगलं आहे ना, त्यांच्यासाठी करताय तुम्ही, करा, काय करायचं. पण समजून घ्या कशासाठी करायचं, काय करायचं. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. जर मेलेला मनुष्य जन्माला येतोय तर तो मेलेल्या मनुष्याच्या संदर्भात जे बी तुम्ही कराल ते वाया जात आहे. हा सिद्धांत हे काय मी सांगतोय का? ही भगवद्गीता सांगते, तत्वज्ञान सांगते, परमेश्वर स्वतः अवतार घेऊन सांगतोय. त्याच्यामुळे हेच कर्मकांड, यातून तर तुम्ही बाहेर पडले पाहिजे. हे करण्याची आवश्यकता नाही, परंतु घरच्यांमुळं, मजबुरीमुळं तुम्हाला करावं लागतंय. तर जेव्हा धर्माच्या अनुषंगाने तुम्हाला सांभाळायला पाहिजे, तुम्ही सांभाळतात. तो विषय कटकट करून टाकायची मोकळी, भांडण करायचं नाही त्याच्यावरून. असंच करा आणि तसंच करा असं म्हणायचं नाही. ते म्हणते असं करा आणि करून टाका मोकळे. तुम्हाला तर अडचण येते, तुमच्या सुना आहे करायला, ते करतील, तुम्ही काय टेन्शन घ्या. उलट त्या दिवशी म्हणायचं मी चालले बाई आता मंदिरात जाऊन बसते. खोटं खोटं रागा ना जरा. पहा बरं किती भारी आहे. तुम्ही तर सारी विषय व्यवस्था केलेली, तुम्हाला काहीच अडचण नाही ना. उलट जरा चेंज, मी येते जरा बनव माझं असं आवडीचं आहे. भारी काम आहे ना एकदम. या साऱ्या विषय व्यवस्था तुम्ही केलेल्या आहे धर्म सांभाळण्यासाठी. हे ज्या गोष्टी तुम्ही कराल त्यावेळेस परमेश्वर प्रसन्न होतील, कारण परमेश्वराच्या धर्मासाठी तुम्ही करताय. बोला काय? ते असू द्या. आता यांच्या प्रश्नापुरतंच उत्तर देऊ आपण, बाकीचं जाऊ द्या. ते आता त्याच्यात गेलं का वेळ होईल. अजून कोणाचा प्रश्न आहे का? बस एवढंच आहे ना. चला आता हे नियोजन झालंय पक्के. सर्वांनी हात वरून शब्द द्या. ते इथं जे झालं, जे निर्णय ठरला त्याला आम्ही बांधील आहोत. देवाला शब्द देत आहे, मला नाही देते. आलं लक्षात? त्याच्यामुळं तुम्ही देवाला आणि तुम्ही करणार आहे धर्मासाठी, आणि तेच तुम्हाला फायदेशीर होणार आहे. त्याच्यामुळं आपण आरती करू, जेवण करू. हां, सगळे मंदिरात देव घेऊन येतो. हे येत्या सगळे येते. आमचं काय मत आहे बा, आता नवरात्रामध्ये आम्ही 10 दिवस येतो ना,
आपण सगळे मानभावाने 10 दिवस शिडा आलो, आपण एकत्र 9 दिवस गाठी सुमरण केलं, 1 तास सगळ्यांनी आलं तर कसा आनंद वाटतो. आम्ही 5-6 बाया कोणाला जमतंय कोणाला जमत नाही. तुमच्या घरी आहे सुना करायला, त्यांच्या घरी सुना नाही त्या कशा काही करतील. तर मग काय करायचं, एक टायमिंग 2 तास घ्यायचा नियम आणि सर्वांनी यायचा प्रयत्न करायचा. आता या ताईची इच्छा काय आहे, तुमच्यासाठी तळमळ आहे ना, तिचं स्वतःचा काही स्वार्थ आहे का. तर प्रत्येकाने आलं तर तुमचाच फायदा आहे. त्या निमित्ताने बोलत राहायचं. पण एखाद्या दिवशी नाही जमलं तर समजून घ्यायचं. तिला टोमणे मारायचे नाही, तिला नाव ठेवायचं नाही. ती जवळ आली पाहिजे. नाही तर तिला तुम्ही टोमणे मारायला लागले उलटे पालटे, यांच्यात जाणच नको. तर तिला म्हणायचं बाई का जमलं नाही तुला काल, यावं, आज नाही जमलं तर उद्या ये, आहे की नाही. देवाचं सूत्र आहे, म्हटले भांडती झुंजती पण कुशीशी कुशी लावून बसती. भांडा झुंजा एकामेकाला बोला, परंतु प्रेमाने आपल्या स्वामी श्री चक्रांचा हा परिवार म्हणून समजून घ्या. एकत्र येऊन करा कार्यक्रम, होत राहतं. प्रत्येकाला जमेलच असं नाही. हा काय ताई, काही नाही. हा गप्प राहा. मला वाटलं दोन्ही हात वर केले मी दीक्षा घेते का काय, असं सांग. ठीक आहे चला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.